Good afternoon, student. This is lecture number 18 of unit number 2, planning and organizing at a supervisory level. In the previous lecture, we have studied what is skill, core skill, competent, and competency, and different steps to develop the skill uh, at an individual level as well as in organizational level. Okay, that we have covered in the last lecture. Today we are going to study what is motivation, factors of motivation, need, and importance of motivation. Before studying what is motivation, here one quote is given: when talent and motivation go hand in hand, no barrier can stop an individual and organization from getting the success. Means what? uh, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे टॅलेंट आणि त्यामुळे आपण मोटिवेशन ह्या दोन्ही गोष्टी असतात, तेव्हा त्या व्यक्तीला कोणीही त्याच्या टार्गेटपासून किंवा गोल अचीव करण्यापासून रोखू शकत नाही. ओके, म्हणजेच काय, वेन टॅलेंट अँड मोटिवेशन go hand in hand, okay, then no barrier can stop an individual and organization from getting the success. Okay, the term motivation refer to a word motivate, which mean inner drive or intention that make a person to do something or to act in a certain way. Means what? Motivation means काय, a motive, विच मीन्स मोटिवेशनचा एक सेकंड वर्ड घेतला आहे मोटिव, अँड मोटिव मीन्स वॉट? इनर ड्राईव्ह ऑर इंटेन्शन. इनर ड्राईव्ह ऑर इंटेन्शन मीन्स whatever the inner driving force inside us, or whatever the intention we have with us or inside us, that make a person, that driving force make a person to do something, ओके, और टू ॲक्ट इन अ सर्टन वे. जो आपला इंटरनल एक ड्रायव्हिंग फोर्स येतो, बरोबर आहे, दॅट ड्रायव्हिंग फोर्स आपल्याला काय करतो, प्रोव्होक करतो की टू डू समथिंग विच विल बी हेल्पफुल टू इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज ऑर्गनायझेशन टू बी अ सक्सेसफुल. ओके, म्हणजेच काय म्हटलं, एक वर्ड आहे मोटिव्ह, विच मीन्स अ इनर ड्राईव्ह or intention that make a person to do something or to act in a certain way. Okay, motive is an active form of need or desire. मोटिव काय आहे की जो एक ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ डिझायर आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की अ फॉर्म ऑफ नीड, गरज आहे, बरोबर. टू सॅटिस्फाय नीड अँड डिझायर मीन्स every person to satisfy the his or her need and desire, a person put in his own effort under proper condition. आता प्रत्येक व्यक्तीला काही गरजा असतात, बरोबर आहे, किंवा त्याचे काही स्वप्न असतात, ते पूर्ण करण्यासाठी तो काय करतो, त्याचे जे एफर्ट्स आहे ते प्रॉपर डायरेक्शननी अप्लाय करतो किंवा प्रॉपर कंडिशनमध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. ओके, अकॉर्डिंग टू हॅरोल्ड Kunst, motivation is a general term applying to the entire class of drives, need, wishes, and similar forces. To say that managers motivate their subordinate means they do the things which they hope will satisfy this desire and drive and induce the subordinate to act in a desired manner. म्हणजेच काय, मॅनेजर काय करतात, त्यांच्या सबऑर्डिनेटला मोटिवेट करतात. फॉर व्हॉट? फॉर अचिविंग इंडिव्हिज्युअल डिझायर ॲज वेल ॲज ऑर्गनायझेशनल डिझायर. मोटिवेट कसं करतात? बाय क्रिएटिंग सम ड्रायव्हिंग फोर्स और सम इंटेन्शन्स इनसाइड द इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज ऑर्गनायझेशन. ओके, it is an act of a leader or a manager. It is an art, it is a continuous process, and it produces goal directed behavior to deliver goal. म्हणजेच काय म्हटलं आहे की
मोटिवेशनमध्ये कोण कोण येतं, तर एक मॅनेजर येतं किंवा लीडर येतो. तो काय, त्याच्यामध्ये काही आर्ट्स असतं. मोटिवेशन म्हणजे काय, एक आर्ट आहे. आणि मोटिवेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस आहे, बरोबर आहे. आणि ते काय करते, इट प्रोड्युसेस अ गोल डायरेक्टेड बिहेवियर टू डिलिव्हर दी गोल. इज इट? देन नेक्स्ट, मोटिवेशन इज अ कॉम्बाइंड इफेक्ट ऑफ 3 ग्रुप ऑफ फॅक्टर्स. 3 ग्रुपचे कॉम्बिनेशन आहे म्हणते. तर पहिलं काय, फोर्स ऑपरेटिंग विदिन इंडिव्हिज्युअल, फोर्स ऑपरेटिंग विदिन द ऑर्गनायझेशन अँड फोर्स एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. या 3 गोष्टीचं काय कॉम्बिनेशन आहे. फोर्स ऑपरेटिंग विदिन द इंडिव्हिज्युअल, विदिन ऑर्गनायझेशन अँड इन दी एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. त्यामध्ये काय, फोर्स ऑपरेटिंग विदिन अँड इंडिव्हिज्युअलमध्ये काय की हिज नेचर, नीड अँड व्हॅल्यूज. म्हणजेच इंडिव्हिज्युअल पर्सनचं काय नेचर कशा प्रकारचं आहे, त्याच्या गरजा कोणत्या आहेत आणि त्याकडे इम्पॉर्टंट व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत. ओके, ऑन दॅट बेसिस द फोर्स ऑपरेटिंग म्हणजे त्याचा जो आतमधून एक इनिशिएटिव्ह किंवा एक काय म्हणू ड्रायव्हिंग फोर्स येईल, दॅट विल डेव्हलप इन दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन. फोर्स ऑपरेटिंग विदिन द ऑर्गनायझेशन, द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कशा प्रकारचं ऑर्गनायझेशन. सुपेरियर अँड सबऑर्डिनेट म्हटलं रिलेशन कशा प्रकारचं आहे. नेचर ऑफ जॉब कशा प्रकारचा आहे. आणि वर्किंग कंडिशन ॲट दी ऑर्गनायझेशन म्हणजे जिथे तो किंवा एम्प्लॉईज काम करतात तिथलं वर्किंग कंडिशन कशा प्रकारच्या आहेत. त्यानुसार फोर्स ऑपरेटिंग विदिन द ऑर्गनायझेशन विल मूव इन दी डायरेक्शन ऑफ गोल ऑर डिझायर. फोर्स ऑपरेटिंग इन दी एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, त्यामध्ये काय असेल, व्हॉट टाईप ऑफ कल्चर, व्हॉट टाईप ऑफ कस्टम्स, व्हॉट टाईप ऑफ व्हॅल्यूज ऑफ सोसायटीज. बरोबर आहे, म्हणजे कल्चर, कस्टम अँड व्हॅल्यूज ऑफ द सोसायटी. ऑन दॅट बेसिस द फोर्स ऑपरेटिंग इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट विल ॲक्ट और विल एक्झर्टेड टुवर्ड दी गोल. ओके, म्हणजे हे जे 3 फॅक्टर्स आहेत, कोणकोणते आहेत, तर फॅक्टर्स ऑपरेटिंग विदिन ॲन इंडिव्हिज्युअल, फोर्स ऑपरेटिंग विदिन द ऑर्गनायझेशन, फोर्स ऑपरेटिंग इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. ओके, तर पहिल्यामध्ये काय येते, इंडिव्हिज्युअल नेचर, नीड अँड व्हॅल्यूज, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, सुपिरियर अँड सबऑर्डिनेट कोऑर्डिनेशन और रिलेशनशिप, नेचर ऑफ जॉब, वर्किंग कंडिशन. ओके, फोर्स ऑपरेटिंग इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये काय येते, कल्चर, देन कस्टम, व्हॅल्यूज ऑफ दी सोसायटीज. ओके, देन नेक्स्ट काय, फॅक्टर्स ऑफ मोटिवेशन. मोटिवेशनचे फॅक्टर्स कोणते कोणते आहेत, तर मोटिवेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन मॅनेजिंग ह्युमन रिसोर्स. तर ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्सला मॅनेज करायसाठी मोटिवेशनच एक सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे म्हणते. ओके, तर देर आर सेव्हरल फॅक्टर्स और ड्रायव्हर्स दॅट मोटिवेट अ पर्सन टू वर्क अँड दे कॅन बी ब्रॉडली डिवायडेड इन टू 2 ग्रुप्स. एक मॉनिटरी फॅक्टर्स आहे आणि नॉन मॉनिटरी फॅक्टर आहे. तर मॉनिटरी फॅक्टर काय आहे, सॅलरी, वेजेस, बोनस. म्हणजेच एम्प्लॉई किंवा जो इंडिव्हिज्युअल पर्सन वर्किंग इन द ऑर्गनायझेशन आहे त्याला सॅलरी किती मिळते, त्यानंतर त्याला काही वेजेस मिळतात का. बरोबर आहे, आफ्टर वेजेस ही इज होपिंग फॉर दी बोनस. ओके, देन इन्सेंटिव्ह, फॅसिलिटीज, हाऊ मच incentives he will get after hard working in the organization, how much facilities he will get in the organization. Then personal incentives, timely salary म्हणजे वेळेवर सॅलरी मिळते का, इन्क्रीमेंट अँड प्रमोशन्स, इन्क्रीमेंट इन दी सॅलरी अँड प्रमोशन इन द पोस्ट. ओके, सो दॅट इज कम अंडर दी मॉनिटरी फॅक्टर. सेकंड, नॉन मॉनिटरी फॅक्टर, त्यामध्ये काय ते ॲप्रिसिएशन अँड रिकग्नायझेशन. ॲप्रिसिएशन फॉर दी गुड वर्क, रिकग्नायझेशन फॉर दी सम इम्पॉर्टंट टास्क, गुड वर्किंग कंडिशन, ही विल गेट दी गुड वर्किंग कंडिशन
in the organization where he is working. Matching delegation of authority and empowerment means some authorities and empowerment will be given or assigned to the that particular one. Job security and tenure, जस्ट त्याला एक लॉंग टर्मपर्यंत त्याला एक जॉब सिक्युरिटी मिळेल. देन गुड सुपिरियर अँड अ कॉर्डियल रिलेशनशिप, एक सुपिरियरसोबत त्याचं जे एक रिलेशन बनेल ते एक स्ट्रॉंग रिलेशन बनेल. जॉब एनरिचमेंट अँड पार्टिसिपेशन, म्हणजेच त्याने जर चांगलं काम केलं तर त्याचे जे काही सबऑर्डिनेटसोबत किंवा सुपिरियरसोबत जे काही रिलेशन्स राहतील दॅट विल बी अ स्ट्रॉंग बॉन्डिंग. देन जॉब एनरिचमेंट अँड पार्टिसिपेशन, व्हेरियस हायर लेवलला ज्या काही कॉम्पिटिशन किंवा जे पार्टिसिपेशन असतात त्यामध्ये त्याला पार्टिसिपेट करायला मिळेल. ओके, दीज आर द नॉन मॉनिटरी फॅक्टर्स. मीन्स हिअर वी कॅन see one diagram, something money or some kind of value added revenue shown or observed by the employee, and that employee is running behind that. Okay, means that manager or top management will show you some motivation, and the employee will run behind that motivation to do the organizational or to satisfy the organizational goal. Understood? मीन्स मॉनिटरी फॅक्टर्समध्ये काय येते आणि नॉन मॉनिटरी फॅक्टर्समध्ये काय येते समजलं सर्वांना. दॅट इज मॉनिटरीमध्ये सॅलरी, वेजेस, बोनस, इन्सेंटिव्ह, फॅसिलिटीज, पर्सनल इन्सेंटिव्ज, टाइमली सॅलरी, इन्क्रीमेंट अँड प्रमोशन्स. नॉन मॉनिटरी फॅक्टर्समध्ये ॲप्रिशिएशन अँड रिकग्नायझेशन, गुड वर्किंग कंडिशन, मॅचिंग, म्हणजे आपल्याला जे काही skills आहेत related to that, some authorities and empowerment will be assigned to us. Then job security and tenure will be decided. Okay, so that factors come under the non-monetary type. Then need and improvement of motivation. What is the need and improvement of motivation? That motivation offers several advantages to the organization and also to the employee. आता पहा जे काही इम्पॉर्टन्स काय मोटिवेशनचं, त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनला ॲडव्हान्टेज होईल ॲज वेल ॲज द इंडिव्हिज्युअल पर्सनलासुद्धा त्याचा ॲडव्हान्टेज होईल. ओके, तर हायर इफिशियन्सी दे आर ॲज फॉलोज. मीन्स नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द मोटिवेशन काय, इफिशियन्सी ऑफ द इंडिव्हिज्युअल विल इन्क्रीजेस, रिड्यूस इस अब्सेंटिझम, त्याचं वेळोवेळी किंवा टाईमली ज्या सुट्ट्या घ्यायचं जे पर्सेंटेज आहे, लिव्हवर जायचं पर्सेंटेज आहे, दॅट विल बी रिड्यूस्ड. एम्प्लॉई टर्नओव्हर, म्हणजेच एम्प्लॉई टर्नओव्हर म्हणजे काय, बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असाल आपण म्हणतो कंपनी शिफ्ट केली, म्हणजेच काय एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाण्याचं जे प्रमाण आहे एम्प्लॉईचं दॅट विल बी रिड्यूस. देन इम्प्रूव्ह कॉर्पोरेट इमेज, म्हणजे ज्या काही कंपन्या आहेत मोठमोठ्या त्यामध्ये या पर्टिक्युलर कंपनीत ज्यामध्ये आपण जॉब करतो किंवा हायर इफिशियन्सी असलेले एम्प्लॉई आहेत, अब्सेंटिझम कमी असलेले एम्प्लॉई आहेत आणि रिड्यूस टर्नओव्हर असे जे एम्प्लॉई ज्या कंपनीमध्ये काम करतात त्याचं जे कॉर्पोरेट लेवलवर इमेज चांगली होईल. गुड इंडस्ट्रियल रिलेशन चांगलं होईल, कारण काय होईल अब्सेंटिझम कमी आहे, इफिशियन्सी जास्त आहे आणि टर्नओव्हर कमी आहे एम्प्लॉईजचं. तर त्यामुळे काय होईल आपोआपच टाईमली ऑर्डर प्लेस करण्याचं जे पर्सेंटेज आहे ते चांगलं राहील, रेट चांगला राहील. म्हणजेच एखादी ऑर्डर आहे ती ऑर्डर वेळेवर कंप्लीट होऊन समोरच्या पार्टीला इश्यू होईल, म्हणजेच त्यानुसार काय होईल की इंडस्ट्रियल रिलेशन चांगलं राहील. इम्प्रूव्ह मॉरल, एक मॉरल जो आस्पेक्ट आहे एन्व्हायरमेंट आहे दॅट विल बी इम्प्रूव्ड. रिड्यूस वेस्टेज अँड ब्रेकेजेस, म्हणजे जे काही रॉ मटेरियल यूज होते ऑर्गनायझेशनमध्ये कंपनीमध्ये दॅट विल बी
त्याचं जे वेस्टेज आहे दॅट विल बी प्रिव्हेंटेड अँड ब्रेकेज ॲज वेल ॲज फेल्युअर ऑफ द मशिनरी दॅट विल ऑल्सो रिड्युसेस अँड ॲक्सिडंट. एक चांगला ॲटमॉस्फिअर असेल ऑर्गनायझेशनमध्ये तर काय होईल, त्यामुळे ॲक्सिडेंटचं पर्सेंटेजसुद्धा कमी होईल. फॅसिलिटीज इनिशिएटिव्ज अँड इनोव्हेशन्स. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल काय स्वतःच इनिशिएटिव्ह घेईल आणि इनोव्हेशन्स करण्याचा प्रयत्न करेल ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजेच इन्स्पिरेशन, मोटिवेशन, प्रोसेस अँड सक्सेस दॅट विल बी दी नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द मोटिवेशन. ओके, so these are the different need and importance of motivation in the organization. Then next topic we will have to study, that is Abraham Maslow need hierarchy theory of motivation. How can manager motivate people to deliver goal, that we will have to study. Don't limit your challenges, challenge your limit. म्हणजेच काय झालं आहे, म्हणजेच काय म्हणायचं आहे की ज्या काही तुमचे चॅलेंजेस आहेत त्यावर लिमिटेशन नका आणू, कन्स्टंट नका आणू, बट चॅलेंज युअर लिमिट. ज्या काही तुमच्यासमोर जीवन जगत असताना ज्या काही तुमच्यासमोर एक लिमिटेशन्स येतात त्या लिमिटेशनला चॅलेंज करायला शिका. ओके, तर काय म्हटलं आहे बघा, देर आर व्हेरियस थिअरीज ऑफ मोटिवेशन गिवन बाय डिफरंट बिहेवियरल सायंटिस्ट. वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय केलं आहे, वेगवेगळ्या विचारसरणीच्या सायंटिस्टनी वेगवेगळे मोटिवेशन थिअरीज दिले आहे. वी विल ट्राय टू अंडरस्टँड द इम्पॉर्टंट थिअरी बाय मॅस्लो. ओके, इन दिस थिअरी ही हॅज आयडेंटिफाईड 5 सेट ऑफ ह्युमन नीड. म्हणजे माणसाच्या 5 गरजा त्यांनी आयडेंटिफाय केल्या आहे. अकॉर्डिंग टू हिम these set of need are arranged in hierarchy of their importance to individual human being. बरोबर, म्हणजे ह्युमन बिईंगनुसार किंवा ऑर्डिनरी पर्सननुसार त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, नीड्स आहेत, त्यानुसार त्यांनी एक हायरार्ची केली आहे. ओके, तर हायरार्चीमध्ये फ्रॉम बॉटम टू टॉपमोस्ट अशा प्रकारची हायरार्ची आहे. तर फूड, शेल्टर अँड क्लॉथिंग. तर फिजिओलॉजिकल ज्या नीड्स आहेत त्या काय प्रायमरी आहेत, बेसिक नीड्स आहेत, दॅट इज फूड, शेल्टर अँड क्लॉथिंग, ज्यासाठी एक ऑर्डिनरी पर्सन नेहमी वर्क करत असतो. फूड, शेल्टर अँड क्लॉथिंग. देन सेफ्टी अँड सिक्युरिटी नीड. सेकंड आपलं एक जर आपण होम दॅट इज फूड, शेल्टर अँड क्लॉथिंग जर फुलफिल केलं तर सेकंड थिंग येते त्याच्या माइंडमध्ये, दॅट इज सेफ्टी अँड सिक्युरिटी. आता हाऊस शेल्टर, फूड, शेल्टर आणि क्लॉथिंग फुलफिल झाल्यानंतर ही विल डिमांडिंग और ही विल बी वर्क फॉर द सिक्युरिटी अँड सेफ्टी. तर त्यामध्ये काय येते, जॉब अँड फॅमिली सिक्युरिटी. जसं आता आपल्याकडे आपल्याला घर आहे राहायला, आपल्याला वेअरिंगसाठी क्लॉथ्स आहेत आणि फूड आहे जे आपल्याला मिळत आहे. बरोबर आहे. आता नेक्स्ट काय की आपल्याला दररोज फूड मिळायला पाहिजे. बरोबर आहे. देन देर विल बी नो एनी हेल्थ हजार्ड टू अस, मीन्स सिक्युरिटी. म्हणजेच काय, जॉब आणि फॅमिली सिक्युरिटी दोन्ही गोष्टी आल्या ज्यापासून आपण इन्कम सोर्सेस जनरेट केले आहे, ज्यावर आपण उपजीविका करतो, दॅट इज फूड आहे आपलं. ओके, उदरनिर्वाह आहे आपल्या फॅमिलीचा. म्हणजेच काय आहे की जॉब सिक्युरिटी आली, जॉब सिक्युरिटीनंतर फॅमिली सिक्युरिटी आली, दॅट इज दी सेकंड थिंग इन द हायरार्ची. किंवा त्याच्यासाठी आपण मोटिवेटेड असतो. जर आपल्याकडे काहीच नाही आहे तर आपण काय पाहू, आपण मोटिवेट कशासाठी असो की आपल्याला फूड मिळालं पाहिजे, बरोबर आहे, जेवण मिळालं पाहिजे, आपल्याला राहायला घर असलं पाहिजे, आपल्याला घालायसाठी चांगले चांगले कपडे असायला पाहिजे. बरोबर आहे. हे झालं पहिलं मोटिवेशन कंप्लीट झाल्यावर आपलं सेकंड मोटिवेशन काय असते, जॉब आणि फॅमिली सिक्युरिटीचं. बरोबर आहे. म्हणून त्याला सेकंड लेवलला दिला आहे. नाव वन्स दॅट सिक्युरिटी, जॉब सिक्युरिटी अँड फॅमिली सिक्युरिटी हॅज बीन फुलफिल. तिसरं असतं आपलं सोशियल नीड, म्हणजे सामाजिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. जसं नीड टू बिलॉंग टू अ ग्रुप ऑर कम्युनिटी, लव अँड केअर. म्हणजे सोसायटीकडून आपल्याला
प्रेम मिळायला पाहिजे, आपली काळजी घेतल्या गेली पाहिजे, आपल्यावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे, अट्रॅक्शन म्हणतो आपण सोसायटीचं. ओके, तर त्यामध्ये मग काही चैनीच्या वस्तू आहेत, जसं की लक्झरियस कार्स आहे, बरोबर आहे, सम ॲस्थेटिक लुक्स रिगार्डिंग दी हाऊसेस. ओके, तर ते येते सोशल नीडमध्ये. बरोबर, 4 लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, इज इट, आपल्या मागेसुद्धा त्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे. ओके, देन नेक्स्ट मोटिवेट काय करते आपल्याला, तर इगो इस्टीम नीड्स, म्हणजेच काय, ॲप्रिशिएशन, रिकग्निशन आणि रिस्पेक्ट. जे मी म्हटलं तुम्हाला की आपल्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला ॲप्रिशिएशन केलं पाहिजे, आपल्याला रिकग्नायझेशन केलं पाहिजे लोकांनी, आपला रिस्पेक्ट, आदर केला पाहिजे, बरोबर आहे. ओके, सो ते येते 4थ्या नंबरवर जे मोटिवेशन, दॅट इज इगो अँड इस्टीम. देन लास्ट आपण कशाने मोटिवेट असतो, द सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स, म्हणजेच अचीव समथिंग स्पेशल अँड युनिक, डुईंग समथिंग फॉर अदर्स अँड नॉट फॉर सेल्फ. आता हे सगळं झाल्यानंतर आपण दुसऱ्याचा प्रयत्न म्हणजे विचार करतो, जे त्याला म्हणतो आपण अचीव समथिंग स्पेशल अँड युनिक. तेव्हा कुठं आपण काहीतरी नवीन आणि स्पेशल युनिक करण्याचा प्रयत्न करतो. डुईंग समथिंग फॉर अदर्स नॉट फॉर सेल्फ, स्वतःसाठी न करता दुसऱ्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर हे ते सगळ्यात लास्टमध्ये, म्हणजे अनटिल अँड अनलेस द 4 लोअर लेवल विल नॉट फुलफिल, वी विल मोटिवेटेड रिगार्डिंग दी physiological needs, that is food, shelter, clothing. Then we are motivated for safety and security. Okay, that is job and family security. Then social need, that is need to belong to love and care. त्यानंतर इगो आणि इस्टीम्स येतात, त्यामध्ये आपण वी डिमांड ऑर वी मोटिवेटेड अबाउट द ॲप्रिसिएशन, रिकग्नायझेशन अँड रिस्पेक्ट. आणि लास्टमध्ये आपण विचार करतो दुसऱ्याचा. ओके, सो दीज आर द some hierarchy theories given by the Maslow. Then next, explanation for Maslow's theory. According to the Maslow, people have wide range of need. The need are multiple and interrelated. नीड कशा प्रकारचे असल्या पाहिजे, मल्टिपल आणि इंटररिलेटेड, एक दुसऱ्याच्या कनेक्टेड असायला पाहिजे. एव्हरीवन पुट इन हिज एफर्ट टू सॅटिस्फाय दिस नीड. प्रत्येकजण काय करतं की त्याच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायसाठी एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करतो. देअर इज अ स्ट्रक्चरल अरेंजमेंट ऑफ दीज नीड अँड सम नीड्स कम फर्स्ट अँड आर ॲट दी लोअर लेवल ऑफ स्ट्रक्चर, दॅट वी हॅव सीन इन दी दॅट ट्रायंगल डायग्राम. सम नीड्स कम आफ्टरवर्ड विच आर ॲट दी हायर लेवल, म्हणजे आपण जसं वर जात गेलो. ओके, इन जनरल ऑर इन मेजॉरिटी ऑफ cases, the lower level need are to be satisfied first, either wholly or partially, before higher level needs are felt. Is it? म्हणजेच बऱ्याच ठिकाणी काय होते की प्रत्येकजण हा लोअर लेवल नीड फुलफिल करायचा प्रयत्न करतो, आयदर पार्शियली ऑर होल्ली, पूर्णतः. ओके, आणि देन ही विल मूव टू हायर लेवल्स. ओके, अ सॅटिस्फाईड नीड act as a motivator. It means that to influence human behavior, need are to be satisfied to act as a motivator. म्हणजे ज्या गरजा आहेत ते ॲज अ मोटिवेटर किंवा ॲज अ मोटिवेशन म्हणून गरजांकडे पाहिलं जातं, बरोबर आहे. म्हणजे स्वतःचाच विचार करा ना, माझ्याकडे जर सायकल असेल लहान असताना, तर मला असं वाटेल, पहिले तर समजा छोटी सायकल असेल ज्यावर आपण एकदम चालणं शिकायच्या आधी, त्यानंतर आपल्याला वाटते की आपल्याकडे मोठी सायकल असायला पाहिजे. त्यानंतर आपण थोडं मोठं झाल्यावर आपल्याला वाटायला लागते आपल्याकडे बाईक असायला पाहिजे. बाईक चालवता आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मला कार चालवता यायला पाहिजे किंवा कार असायला पाहिजे आपल्या घरी. ओके, लाईकवाईज अवर नीड्स आर नॉट फुलफिल ऑर वी आर मोटिवेटेड टुवर्ड अवर नीड्स. ओके, देर आर नो क्लिअर कट डिमॅरिकेशन लाईन्स और कट ऑफ पॉईंट बिटवीन दिस सेट ऑफ नीड्स. आता प्रत्येकाच्या गरजा जसं जसं त्याकडे इन्कम सोर्स आहे, जसे जसे त्याच्याकडे मीन्स व्हॅल्यू ॲडिशन आहे, तर त्याच्या ज्या नीड्स आहेत त्या वाढतच जातात. त्याला काही क्लिअर कट काय म्हणूयात आपण पॉईंट बिटवीन द सेट ऑफ नीड असं काही नाही आहे, बरोबर आहे. तर सोशल नीड विल एमर्ज बिफोर द सेफ्टी अँड सिक्युरिटी नीड आर फुल्ली सॅटिस्फाईड. जोपर्यंत त्याच्या ज्या
सेफ्टी आणि सिक्युरिटी नीड्स आहेत तो फुलफिल होत नाही तोपर्यंत तो सोशियल नीड्सकडे जात नाही, बरोबर आहे. सामाजिक जे बांधिलकी आहे आपली त्याच्याकडे तो वळत नाही जोपर्यंत त्याच्या स्वतःच्या गरजा पूर्ण होत नाहीत. ओके. देन हाऊ कॅन मॅनेजर मोटिवेट पीपल टू डिलिव्हर गोल. आता मग ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजर कसा मोटिवेट करतो पीपल्सला किंवा इंडिव्हिज्युअल पर्सनला टू मोटिवेट रिगार्डिंग द गोल ऑफ द ऑर्गनायझेशन. द मॅनेजर इन्क्लूड फ्रंटलाईन मॅनेजर लाईक अ सुपरवायझर कॅन डेफिनेटली अफेक्ट द लेवल ऑफ मोटिवेशन ऑफ देअर सबऑर्डिनेट. जो सुपरवायझर लेवलला जो मॅनेजर आहे तो काय करतो, त्याच्या सबऑर्डिनेटला मोटिवेट करायचा प्रयत्न करतो. द मॅनेजर मस्ट मोटिवेट देअर सबऑर्डिनेट कंटिन्युअसली बाय अप्लाइंग ॲप्रोप्रिएट फॅक्टर्स अँड मेथड इंडिव्हिज्युअली ऑर कलेक्टिव्हली. तर जो सुपरवायझरी लेवलला मॅनेजर आहे तो काय करतो, त्याच्या सबऑर्डिनेटला इंडिव्हिज्युअलला मोटिवेट करायचा प्रयत्न करतो किंवा कलेक्टिव्हली जे काही नंबर ऑफ एम्प्लॉई आहेत त्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो. ओके. दे शूड स्ट्राईव्ह टू सॅटिस्फाय द नीड ऑफ देम ॲज अ ॲप्रोप्रिएट. त्यांच्या नीड पूर्ण करण्यासाठी ते ऑलवेज मोटिवेट असतात. डेव्हलप टीम स्पिरिट अँड लीड देम फ्रॉम द फ्रंट टू डिलिव्हर द ऑर्गनायझेशनल गोल. तो त्यांच्यामध्ये मोटिवेशन तर तयार करतोच बट तो नेहमी समोर असतो, बरोबर आहे. मीन्स काय म्हटलं इथं, लीड देम फ्रॉम द फ्रंट. आता एम्प्लॉईजला मोटिवेशन काय आहे, ॲप्रिसिएशन, देन एम्पॉवरमेंट, अचिव्हमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी, प्रमोशन, रिवॉर्ड, एज्युकेशन, स्किल. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, एम्प्लॉईला मोटिवेट करतात. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना. ओके. त्यानंतर आहे द फायनल टेकअवेज, म्हणजे आपण सार काय घेतला आहे या टॉपिकवरून. तर ॲज अ मॅनेजर वन मस्ट अंडरस्टँड द सिलेक्टिंग अँड रिक्रुटिंग राईट पर्सन ॲट अ राईट प्लेस ॲट अ राईट टाईम इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड द सक्सेस. म्हणजे ऑर्गनायझेशनच्या सक्सेसमध्ये मॅनेजर काय करतो, म्हणजे समजून घेतो सिलेक्शन किंवा रिक्रुटमेंट एक राईट पर्सनचं, चांगल्या व्यक्तीचं राईट प्लेसला करणं आवश्यक आहे. तरच ती पहिली स्टेप असते म्हणते टुवर्ड दी सक्सेस. सेकंड काय आहे, देअर हॅज टू बी इनफ ऑपॉर्च्युनिटीज क्रिएटेड बाय एव्हरी इंडिव्हिज्युअल फॉर सेल्फ अँड करिअर डेव्हलपमेंट बाय नर्चरिंग देअर टॅलेंट टू कीप द एम्प्लॉय मोटिवेटेड. म्हणजेच प्रत्येक इंडिव्हिज्युअलला त्याच्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्या क्रिएट कराव्या लागतील बाय सेल्फ ऑर करिअर डेव्हलप. अपॉर्च्युनिटीज मग त्या स्वतःच्या डेव्हलपमेंटच्या असोच किंवा त्याच्या करिअर डेव्हलपमेंटच्या असो. आणि नेहमी त्याला काय खतपाणी देत राहावं लागते, म्हणजेच काय नर्चरिंग करत राहावं लागते देअर टॅलेंट टू कीप द एम्प्लॉई ऑलवेज मोटिवेटेड, बरोबर आहे. देन टॅलेंट मस्ट बी रिवॉर्डेड, रिकग्नाइज अँड रिटेड. एम्प्लॉईमध्ये जे टॅलेंट आहे त्याला नेहमी रिवॉर्ड देत राहिलं पाहिजे, त्याचं रिकग्नायझेशन झालं पाहिजे, त्याचं ॲप्रिशिएशन झालं पाहिजे, त्याच्याबद्दल त्याला रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे, त्याच्याकडे जे टॅलेंट आहे त्या गोष्टीचं. ओके. द मॅनेजर मस्ट मोटिवेट देअर सबऑर्डिनेट कंटिन्युअसली बाय अंडरस्टँडिंग द इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. प्रत्येक व्यक्तीमधला एक डिफरन्स आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे, त्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्यानुसार त्याला मोटिवेट करणं. आणि ही एक काय कंटिन्युअस प्रोसेस आहे, बरोबर आहे. देन आय होप दॅट आय मे ऑलवेज डिझायर मोर दॅन आय कॅन अकम्प्लिश. म्हणजे आपल्याला नेहमी अशी आशा असली पाहिजे की आपण जे आपल्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा आपण अधिक चांगलं करू शकलो पाहिजे, हे त्याच्यामध्ये डिझायर असणं खूप आवश्यक आहे, बरोबर आहे. सो दिस इज द टेक अवे किंवा बोध किंवा मॉरल जे आहे, व्हॉट एव्हर द टॉपिक्स वी हॅव लर्न फ्रॉम दिस युनिट or what we can say that this particular topic, okay, that will be studied over here. So in the one lecture or two lecture we can complete this unit number 2, then we will move toward the unit number 3. Thank you.